वाईफचा मेंटेनन्स आणि चाइल्ड मेंटेनन्स यामध्ये काही फरक आहे का? तर हो, वाईफ मेंटेनन्स आणि चाइल्ड मेंटेनन्समध्ये फरक आहे. तर आपण याची डिटेल्समध्ये पाहूया. तर पत्नीची देखभाल यासाठी दिला जाणारा मेंटेनन्स याला काही वेळा ॲल्युमिनी बोललं जातं किंवा मेंटेनन्स 125 नुसारही मिळाला जातो. हा घटस्फोटानंतर एका जोडीदाराकडून दुसऱ्याला जोडीदाराला दिला जाणारा आर्थिक आधार आहे. हा कोण देतो? सामान्यतः ज्याच्याकडे जास्त उत्पन्न आणि आर्थिक क्षमता आहे तो ॲल्युमिनी देतो. कोण घेतो? जो जोडीदार ज्याला आत्मनिर्भर होण्यासाठी किंवा समान जीवनशैली राखण्यासाठी आर्थिक मदतीची आवश्यकता आहे. यामध्ये कोणते घटक विचारात घेतले जातात? विवाहाचा कालावधी, दोन्ही जोडीदारांचे उत्पन्न आणि आर्थिक क्षमता, विवाहात राहिलेला जीवनशैली, जोडीदाराची आर्थिक स्वावलंबनाची क्षमता, उदाहरणार्थ वय, आरोग्य, शिक्षण, घर सांभाळण्यासाठी किंवा मुलांना संगोपन करण्यासाठी करिअर सोडलेले असल्यास त्याचाही विचार केला जातो. आता हे झालं महिलेच्या बाबतीमध्ये. आता मुलाच्या देखभालीसाठी बघूया. याचा उद्देश काय? तर मुलाची देखभाल हा एकटा पालक दुसऱ्या पालकाला दिला जाणारा आर्थिक आधार आहे, जो मुलाच्या देखभालीसाठी वापरला जातो. म्हणजे एका पालकाने न करता दोघांनीही करावा या उद्देशाने हा दिला जातो. तर ह्याचा कोण देतो? तर ज्याच्याकडे कस्टडी नाही मुलाची तो व्यक्ती शक्यतो देतो. कोण घेतो? ज्याच्याकडे कस्टडी आहे मुलाची त्या व्यक्तीला ते दिले जाते मुलासाठी. यात कोणते घटक विचारात घेतले जातात? तर दोन्ही पालकांचे उत्पन्न विचारात घेतले जाते, मुलाची गरज, शिक्षण, आरोग्य, जीवनशैली, प्रत्येक पालकाशी वेळ घालवण्याचे प्रमाणही विचारात घेतले जाते. यानुसार स्थानिक चाइल्ड सपोर्ट मार्गदर्शक किंवा कायद्यानुसारही विचार केला जातो. यातील महत्त्वाचे फरक आपण बघूया. प्राप्तकर्ता कोण असतो ह्याच्यात, म्हणजे कोणाला मिळतो? तर यामध्ये पत्नीसाठी पत्नीला दिला जातो, मुलासाठी मुलाचे जे कस्टडियन पॅरेंट्स आहेत त्यांना दिला जातो. उद्देश काय आहे पत्नीला देण्याचा? तर आर्थिक स्थैर्य राखण्यासाठी मदत केली जावी म्हणून. तर मुलाच्या देखभालीसाठी, मुलाच्या भरण पोषणासाठी आणि त्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी उद्देश आहे. आता दोघांचा कालावधी पाहूया. तर पत्नीची देखभालीचे जे आहे कधी कधी तात्पुरती किंवा कायम स्वरूपाची असू शकते, जेव्हा एक जोडीदार आत्मनिर्भर होण्यास सक्षम असतो. तर मुलाच्या बाबतीमध्ये पाहिलं तर मुलाच्या वयाच्या 18 वर्षापर्यंत किंवा त्याच्या शिक्षणाचा पूर्ण होईपर्यंत दिली जाते. काही वेळा ते कायम राहू शकते जर मुलाचे शारीरिक व मानसिक स्वरूप अवलंबून असेल तर. निष्कर्ष यातून असा निघतो की दोन्ही देखभालीचे प्रकार वेगवेगळे असले तरी ते दोन्ही कुटुंबाच्या आर्थिक स्थितीला सुधारण्यासाठी आणि प्रत्येक सदस्याला भल्यासाठी महत्त्वाचे आहे. जर तुम्ही या विषयावर अधिक माहिती, कायदेशीर मार्गदर्शन हवे असेल तर नक्की आम्हाला संपर्क करा. आम्ही याबद्दल माहिती सांगू. थँक्यू.